हो एकदम वरती बघा ना, कुरकुरीत. क्या बात है. ह्यूज. क्या बात है. हो. ये बडी असं कांदा लिंबू पिळून फ्राय केलेलं आहे मसाल्यांमध्ये. साईज बघा ना, एक एक पीस. आणि हे बघा, कारण हे स्वतः बनवतात. पॅकिंग बघा ना, किती प्रीमियम पॅकिंग आहे. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. मंडळी, मी आज तुम्हाला अशा एका हॉटेलमध्ये घेऊन जाणार आहे जिथे तुम्हाला अस्सल मालवणी नॉनव्हेज डिशेस एन्जॉय करायला मिळणार आहे. त्यामध्ये असणार आहे सुरमई फ्राय, बोंबील फ्राय आणि गरमागरम कोंबडी वडे, ते पण एकदम घरगुती चवीसारखे आणि आपल्या खिशाला परवडणारे. आणि त्यासाठी आपण जाणार आहोत हॉटेल माई मध्ये. आणि मित्रांनो, जे सी फूड लवर आहेत त्यांनी तर हा व्हिडिओ जराही स्किप करू नका. रेट म्हणू नका, क्वांटिटी म्हणू नका, टेस्ट म्हणू नका, सगळ्या गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओ मधून सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि हे सगळं जर टेस्ट करायचं असेल, कुठे यायचंय ते सुद्धा मी या व्हिडिओ मधून तुम्हाला सांगणार आहे. तर चला जाऊया हॉटेल माई मध्ये. तर मंडळी, माझ्यासोबत आहेत विलास विधाटे, हे माई हॉटेलचे मालक आहेत. नमस्कार काका, तुमचं स्वागत आहे. जरा आम्हाला जाणून घ्यायचं आहे, हे तुम्ही जे काय हॉटेल चालू केलेलं आहे, कशी म्हणजे तुम्हाला कल्पना सुचली किंवा काय, कसं सुरुवात केलं? आम्ही सर्व फॅमिली खवय्ये होतो. अच्छा. वेगवेगळ्या हॉटेलमध्ये जाऊन आम्हाला फूड टेस्ट करायची सवय होती. खास करून मुलाला, साहिलला. अच्छा. आम्ही सर्व जातो. ते जाता जाता साहिलला अशी कल्पना सुचली की आपण स्वतः एक घरगुती मसाले बनवले, त्यापासून बनवलेलं जेवण आपण माणसांपर्यंत पोचवायचं स्वस्त मध्ये आणि अफोर्डेबल रेट मध्ये. ओके. अशी कल्पना सुचली. त्यामुळे मी आधी प्रायव्हेट मध्ये कामाला होतो, प्रायव्हेट रिटायर झालो. 2019 ला मग मी हे सुरू केलं व्यवसाय. मुलाला प्रोत्साहन द्यायचं. व्हेरी नाईस. आवड होतीच, आम्हालाही आवड होती फूडची खूप. आम्ही सगळीकडे सर्वे करून आम्ही सगळे फूड टेस्ट करून मग आम्ही पण आणि खूप छान आता प्रवास चालू आहे. आणि दुसरी गोष्ट काका, मला ह्या नाव एकदम खूप छान वाटतंय. त्याच्या मागची काय स्टोरी आहे का? नाही, काही स्टोरी नाही. काय आपल्या आम्ही माई बोलायचो आम्ही आईला. अच्छा. त्यामुळे ते त्यांच्या नावावर माई आपल्याला घरगुती मराठमोळा हॉटेल सुरू करायचंय. ओके. कारण ह्या हॉटेल लाईन मध्ये सगळे शेट्टी वगैरे आहेत. बरोबर. मग माई म्हणजे कसं मराठी वाटतं, लोकांना पण कळेल, आपल्या बरोबर मराठी ग्राहकांना जे सवय आहेत त्यांना, की बाबा घरगुती. आणि आमचं टॅगलाईनच आहे, चव आईच्या हातची. असा खूप छान. आम्ही मसाले घरगुती बनवतो आणि सर्व तुम्ही एक वेळा प्रयत्न करून खाऊन टेस्ट करून बघा आमची. येस. तर मंडळी, बघितलं माई हॉटेल मागची हिस्ट्री काय होती, कशी सुरुवात केली, आणि या माई हॉटेल ज्या नावामागे पण काय आहे ते पण काकांनी सांगितलं. आणि आपल्या मराठी माणसाचा व्यवसाय आपण सपोर्ट करणं गरजेचं आहे. एकदा नक्की या माई हॉटेलला आणि तिथलं जे काय अस्सल मालवणी फूड आहे ते नक्की ट्राय करा. आता मी जातो आतमध्ये आणि तुम्हाला सांगतो कसं आहे ते. तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. तर मित्रांनो, बघू शकता माझ्या समोर आलेले आहेत माई हॉटेलचे जे काय मी पदार्थ मागवलेले आहेत. एक स्टार्टर आहेत आणि 2 थाळ्या आहेत. मी ओळख करून देतो तुम्हाला. हे आहे बोंबील तवा फ्राय, आणि बघा किती छान आणि टेम्पटिंग वाटतंय. प्रेझेंटेशन पण किती छान आहे. कांदा लिंबू आणि ही चटणी आहे त्यांची होममेड इथली. आणि हे बघा, ही आहे चिकन स्पेशल कोंबडी वडे थाळी आहे. आणि याच्यामध्ये पण तुम्ही बघू शकता कोंबडी वडे आहेत, जिरा राईस आहे, हे आहे चिकन आणि विथ ग्रेव्ही, आणि त्याच्यावर सुकं चिकन सुद्धा दिलेलं आहे त्यांनी. हे बघा, ही बघा आहे, ही पण ग्रेव्ही आहे, नॉर्मल ग्रेव्ही आहे. सोलकढी, कांदा लिंबू आणि चटणी त्यांची होममेड चटणी. आणि दुसरी थाळी मागवलेली आहे मी, सुरमई थाळी. याच्यामध्ये बघा सुरमईची साईज बघा, हो. आणि हे बघा राईस आहे, कांदा लिंबू, आणि हे बघा इथे सुकट सुद्धा आहे. हे आहे मच्छीचा रस्सा आहे, सोलकढी आणि चपाती आहे. याच्यामध्ये तुम्ही कस्टमाइज करू शकता, भाकरी सुद्धा मागू शकता. आणि आता आहे टाइम टू टेस्टिंग. आणि थाळ्या बघा ना किती एकदम भरगच्च, आणि बघितल्यावरच मन असं माझं पिघळतंय. कधी एकदा सुरुवात करू, कुठल्या बाजूने सुरुवात करू तेच कळत नाहीये. आता पहिलं आपण घेऊया बोंबील तवा फ्राय. बघा ना, प्रेझेंटेशनसाठी आउट अँड आउट आहेत. एकदम केळीच्या पानात सजवून दिलेले आहेत. त्यांना मला डिस्टर्ब करायचं नाहीये, पण काय करणार, टेस्ट करावी लागणार तुमच्यासाठी.
हो एकदम वरती बघा ना, कुरकुरीत. क्या बात है. हा हा. दिस इज टाइम टू टेस्ट. हो. क्या बात आहे. जसं आपण म्हटलं ना, यांच्या घराचे टॅगलाईनच आहे, ही गोष्ट आहे यामध्ये सगळ्या गोष्टी. मी जरा ही ग्रीन चटणी मला जरा एकदम असं टेम्पटिंग वाटते, त्याच्याबरोबर ट्राय करतो. हो. चटणी बरोबर तर नेक्स्ट लेवल भाई. एक नंबर. माझ्याकडनं तुम्हाला रेकमेंडेशन आहे, आलात तर नक्की बोंबील तवा फ्राय पण ट्राय करा. आता मी येतो सुरमई थाळीकडे. बघा ना, सुरमईची तुम्हाला मी साईज दाखवतो हातात घेऊन, मग तुम्हाला समजेल. इथे पण त्यांनी केळीच्या पानावर त्याला सर्व केलेलं आहे. बाप रे बाप. ह्यूज. क्या बात आहे. हो. हे बघा. आणि आता ही ब्रेक करू की नको मनस्थितीमध्ये आहे, पण करावी लागणार तुमच्यासाठी. क्या बात आहे. हो. एकदम मॅरिनेशन बघा ना, खूप छान दिसतंय आणि एकदम टेम्पटिंग वाटते. शाईन एवढी आहे ना त्याच्यावर, मी अशीच खाणार आहे ती. चपाती वगैरे काही नको आहे मला. मस्त. जे काय मसाले वापरले त्यांनी मॅरिनेशनला, आणि खूप छान ती पण. हो एक नंबर. मी आता जरा सुकट ट्राय करतो. चपाती पण बघा, एकदम मऊ मऊ, गरमागरम चपाती. खूप छान. जसं काकांनी सांगितलं, त्यांचे जे काही मसाले इथे वापरतात जेवणामध्ये ते होममेड असतात. त्यामुळे प्रत्येक घासामध्ये आपल्याला एकदम जे काय आपण घरी बनवतो जेवण त्याप्रमाणेच आहे. आणि त्यांची खास स्पेशलिटी आहे सी फूडमध्येच. जर सी फूड लवर असाल तर नक्की एकदा माई रेस्टॉरंटला या. आणि क्वालिटीमध्ये कुठे कॉम्प्रोमाइज करत नाही आहेत. म्हणजे छान प्रकारे प्रेझेंटेशनसुद्धा आहे, आणि क्वालिटी टेस्ट पण आत्तापर्यंत मी जे काही 2 आयटम टेस्ट केले ते पण खूप छान आहेत. आणि बघा ना, एकदम भरगच्च. क्या बात आहे. क्वांटिटी पण एका माणसाला इनफ होईल एवढी क्वांटिटी आहे. आणि हे बघा, आता मी घेतो. ही आहे स्पेशल चिकन थाळी, कोंबडी वडे विथ कोंबडी वडे. आणि कोंबडी वडे बघा, क्या बात आहे. एक नंबर. बघितल्यावरच. आणि आता मी हे ट्राय करतो. ही जी काय ग्रेव्ही आहे चिकनची, ये बाडी. असं कांदा लिंबू पिळून. हो. आणि ओ, क्या बात आहे भाई साहब. आणि चिकन मी तुम्हाला दाखवतो. चिकनचे पीस पण बघा ना, किती मोठे मोठे पीस दिलेले आहेत. हे बघा, लेग पीस पण आहे त्याच्यात. आणि चिकन पण एकदम वेल मॅरिनेटेड आहे, ग्रेव्ही पण घट्ट आहे, आणि खाताना मस्त एकदम मालवणी तडका येतो आपल्या. ते सुका चिकन काय आहे बघूया आपण जरा. हे बघा, ह्याच्यामध्ये हे मसाले आहेत त्यांचे घरगुती, आणि त्याच्यामध्ये त्यांनी ते फ्राय केलेलं आहे मसाल्यांमध्ये. साईज बघा ना, एक एक पीस. आणि हे बघा, मी तुम्हाला बोलल्याप्रमाणे चिकन प्रॉपर कुक झालेलं आहे. हो. मसाल्याबरोबर फ्राय करू. ही ग्रीन चटणी मला आवडलेली आहे त्यांची, होममेड. मस्त. क्या बात आहे. हा बघा, हा कोंबडीचा रस्सा, चिकन रस्सा आपण टेस्ट करून बघूया. ओ,
जसं ते म्हणाले काका की आम्ही घरगुती मसाले वापरतो आणि ती टेस्ट पण आहे. तुम्हाला असं कुठे असं वाटणार नाही की आपण कुठेतरी हॉटेलमध्ये आलो. प्रत्येक बाईटला तुम्हाला म्हणजे आपल्या घराचीच चव येणार आहे आणि अफोर्डेबल प्राईसमध्ये. आणि सगळ्या गोष्टी एकदम खूप छान आहेत. प्रेझेंटेशन आहे किंवा क्वालिटी ऑफ फूड पण खूप छान आहे. क्वांटिटी पण बघू शकता किती भरपूर दिलेली आहे. आणि दुसरी गोष्ट मेन जी असते ती मसाल्यांचीच खासियत असते आणि मसाले ते घरगुती बनवतात, त्यामुळे जी टेस्ट आहे ती नेक्स्ट लेवल आहे. आणि दुसरी गोष्ट पण, हे सगळं जर संपल्यानंतर तुमच्या पोटामध्ये जागा राहिली तर हे नक्की पिया. नाही राहिले तरी पिया, कारण ही त्यांची खास आहे. कारण हे स्वतः बनवतात. पॅकिंग बघा ना किती प्रीमियम पॅकिंग आहे. मी आता सोलकढी बघतो. हो हो. तृप्त. याच्यानंतर डोळे बंदच होतात आपले. क्या बात आहे. मस्त मस्त. नक्की माझं नाव काढा तुम्ही. सागरने या हॉटेलचं रेकमेंडेशन दिलेलं आणि इथे आल्यावर आम्ही जे काही फूड टेस्ट केलं, मालवणी एकदम अस्सल मालवणी नॉनव्हेज जे काही डिशेस आहेत ते ट्राय करून नक्की बरं वाटलं. एक चांगली मेमरी, एक चांगली टेस्ट तुम्ही तुमच्यासोबत घेऊन जाणार आहे आणि नक्की नक्की या हॉटेलमध्ये येत राहणार आहे. आणि ह्याच्याबरोबरच त्यांच्याकडे चायनीजसुद्धा अवेलेबल आहेत. व्हेज पण व्हरायटीज ऑफ डिशेस आहेत. जर जे कोण व्हेजवाले येणार असतील किंवा चायनीज लवर्स असतील ते सुद्धा इथे येऊन त्यांचं जे काही फूड असतील ते एन्जॉय करू शकता. पण माझं तरी मत आहे, तुम्ही इथे आलात तर त्यांचे जे काही अस्सल मालवणी डिशेस आहेत नॉनव्हेज ते नक्की ट्राय करा. एकदम म्हणजे तुम्ही त्यांच्या प्रेमातच पडाल. तुम्हाला म्हणजे दुसऱ्या कुठल्या हॉटेलमध्ये जाणार नाही तुम्ही, किंवा कोकणात जायची गरज नाही तुम्हाला. इथेच येऊन तुम्ही एकदम मालवणी स्टाईलचं नॉनव्हेज फूड एन्जॉय करू शकता. तर मित्रांनो, जर तुम्हाला या माई हॉटेलमधले जे काही अस्सल मालवणी पदार्थ आहेत नॉनव्हेज, जे तुम्हाला जर ट्राय करायचे असतील तर तुम्हाला यावं लागणार आहे कॉटन ग्रीनला. कॉटन ग्रीन स्टेशनपासून अगदी 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. स्क्रीनवर मी तुम्हाला त्यांचा ॲड्रेस आणि फोन नंबर देणार आहे. आणि मित्रांनो, दुसरी गोष्ट म्हणजे हे आपल्या एका मराठी माणसाचं हॉटेल आहे, त्यांना सपोर्ट करणं गरजेचं आहे. तर नक्की एकदा तरी व्हिजिट करा या हॉटेलला. आणि मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, मित्रमैत्रिणींशी शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बेल आयकन प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाल्या पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.